आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। फडणवीस शिंदेना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या प्रयत्नांचं प्रकरणाच्या तपासासाठी आयपीएस सत्यनारायण चौधरी यांच्या अध्यक्षतेत एसआयटीची स्थापना। दरेकरांच्या आरोपांनंतर राज्य सरकारकडून एसआयटीची स्थापना। बुधवारी 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते गुरुवारी 6 फेब्रुवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 30 तासांच्या कालावधीत मुंबईतल्या काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार। नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन। मुंबई शहर जिल्ह्याच्या 690 कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी। मुंबईकरांना दर्जेदार आणि सुलभतेने आरोग्य सुविधा देण्याची सरकारची भूमिका। झिरो प्रिस्क्रिप्शन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना। पसंतीच्या घरासाठी आज सिडकोकडून शेवटची संधी। यानंतर मुदतवाढ मिळणार नसल्याने सिडकोकडून ग्राहकांना लाभ घेण्याचं आवाहन। भाडेवाढीनंतर यूपीआयमुळे एसटीची कमाई वाढली। तिकीट विक्रीतून 8 दिवसात 8 कोटींचं उत्पन्न। मुंबई ठाण्यातील घरांच्या किमतीत वर्षभरात 18% वाढ। proptiger.comचा धक्कादायक अहवाल समोर। पुण्याच्या ससून रुग्णालयात जीबीएस बाधित 3ऱ्या रुग्णाचा मृत्यू। नांदेडच्या 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू। राज्यात जीबीएसमुळे मृतांची संख्या 4 वर। पुण्यात जानेवारीतील सर्वाधिक तापमानाचा विक्रम। शिवाजीनगरमध्ये 35.9 अंश एवढ्या तापमानाची नोंद। जेजे रुग्णालयात आता नेत्र रुग्णांची स्पर्श विरहित तपासणी। आयएएस अधिकाऱ्यांच्या पत्नीकडून अद्ययावत उपकरणं उपलब्ध।